नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 39 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवते. तर हा ब्लाऊज पीस आहे, याच्यावर आपल्याला कटोरीची कटिंग करायची 39 साईजची. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेणार आहोत. तर मला शिवून लागतोय 14 इंचाचा ब्लाऊज. तर आपण याच्यामध्ये 15 इंच घेणार आहोत. जर तुमच्या कस्टमरची हाईट किंवा तुमची हाईट जर कमी असेल किंवा जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात, किंवा तुम्हाला जर जशी उंची लागेल तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला माप टाकायचे. हाच बदल करायचा, बाकीचा काहीच बदल करायचा नाही. आता 15 इंचावर मी एक मार्क केलं, 5.5 इंचावर मी शोल्डर घेतलं, तसंच मी मोंड्यासाठी 6 इंचावर घेतलं. तर 5.5 शोल्डर आणि 6 इंच मोंड्यासाठी. तर इथं चून पडू नये. समजा मोंड्यामध्ये ढिल्लं पडतं किंवा चून येते, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे. अर्धा इंच चालेल. आपण बघा, अर्ध्या इंचापेक्षा थोडं कमी असलं तरी चालते. तर ही लाईन आपण सरळ करून घ्यायची आणि आपल्याला 1 आणि 1.5 इंचावर आपल्याला मोंड्यासाठी मार्क करायचं आहे. आता हा झाला पाठीमागचा मोंडा. मी ह्या लाईनपासून धरलं आहे, नीट लक्षात घ्या. आणि त्याच लाईनपासून 1 इंचावर पण मी एक मार्क केला आहे. आता आपण काय करणार आहोत, 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचं आहे. गळ्यासाठी 2.5 इंच घेतल्याच्या नंतर 10 इंच आपला हा गळा आहे. तर हा शिवून 9.5 होतं, कारण अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. आता वरती 2.5 घेतलं तर खालच्या बाजूला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे, म्हणजे गळा आपला थोडासा खालच्या बाजूने ब्रॉड येतो आणि आकार व्यवस्थित गोल येऊन जातो, तर छान दिसतो. आता त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जेवढं कंबर आहे 33 इंच, तर 33चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर हे बघा, 33चा आपण चौथा भाग अशा पद्धतीने काढायचा आहे. हर एक याचा चौथा भाग अशाच पद्धतीने काढा. तर किती आले, 8.25 इंच. आता 8.25 मध्ये आपल्याला 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन राहते. तर हे झाले आपले पॉईंट देऊन. तर आपण ही लाईन आपण एकत्र करून घ्यायची. तर मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर कटिंग दाखवते, तर व्हिडिओ पूर्णच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण पेपर कटिंग करण्याचा ताण पूर्ण वाचून जातो. तर हे बघा, इथं तुम्ही झूम करून बघू शकतात का मी किती कमी घेतले. कमी अर्धा इंच पण नाही, अर्धा इंचापेक्षा थोडंसं मी कमी घेतले. तर हा आकार आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे, गोल. आणि हा आकार पाठीमागचा, म्हणजे पुढच्या फ्रंटचा आकार आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि याला आपल्याला जॉईन करायचा आहे. तर हा झाला आपला मोंड्याचा आकार देऊन. तर आता आपण गळ्यानंतर कट करू, पण गळ्याला अशा पद्धतीने अर्धा इंच किंवा 1 इंचाची एक पट्टी ठेवा, का ज्यावेळेस आपण गळा जोडतो तर हे ताणलं जात नाही. तर मी तुम्हाला कटिंग झाल्यावर पण दाखवते, तर ते कशा पद्धतीने आहे. जे नवीन आहेत त्यांच्या लक्षात नसन आलं, पण मी जास्त व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण नाही, पण जे आत्ता मी 1-2च व्हिडिओमध्ये दाखवलेलं का मी ती 1 इंचाची पट्टी कशासाठी ठेवते. तर माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर माझे स्टिचिंग व्हिडिओ वंदना लेडीज फॅशन ह्या चॅनलला जाऊन बघा आणि कटिंग व्हिडिओ ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मी कशा पद्धतीने कटिंग करते आणि कशा पद्धतीने स्टिचिंग करते. तर हे माप मी पूर्ण आहे तसंच उचललं आहे, कुठंही आपल्याला कमी जास्त काही करायचं नाही. आणि ही जी कट निघली इकडची बाजू, मी पूर्ण नंतर कट करते, पण आत्ता सध्या मी अशा पद्धतीने टाकले कपडा आणि पूर्ण आहे तसंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर आपल्याला वेगळं क्रॉस पट्टी काढायची गरज नाही पडणार. तर हे पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस केल्याच्या नंतर लक्षात येऊन जातं का कुठं काय करायचं आहे. आता माझ्या लक्षात आले का इथं आपल्याला 2.5 इंचावर एक गळा टाकायचा आहे आणि पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा. तर मी तो 6.5 वर टाकते. थोडासा रुंदावून आला पाहिजे, म्हणजे आकार हा गोल येऊन जातो, बघू शकतात तुम्ही. आणि इथं माझ्या लक्षात येते का इथं मला अर्धा इंच खाली उतरून इथं आकार द्यायचा आहे. तर हा झाला आपला पाठीमागचा मोंडा आणि हा झाला आपला फ्रंट मोंडा. तर आता आपण काय करणार, 2.5 इंच आपल्याला वरती यायचं आहे या लाईनपासून आणि सरळ एक आपल्याला लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने. ही झाली आपली क्रॉस पट्टीसाठी लाईन. आता ही क्रॉस पट्टीसाठी लाईन झाल्याच्या नंतर आपल्याला
6 इंचाची आपल्याला कटोरी काढायची 39 साईजला. 6 इंचाचीच आपल्याला कटोरी काढायची. मग मी ह्या लाईनपासून धरले 6 इंच बरोबर. आता तीच लाईन आपण थोडीशी वरती घेऊया अशा पद्धतीने. आता आपल्याला इथपासून एवढं आपल्याला 2.5 इंच बसतंय का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. आता हा झाला आपला मोंड्याचा आकार. अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहोत, 1 इंच आपल्याला वरती यायचं आहे गळ्यासाठी आणि आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा अशा पद्धतीने. एकदम सिंपल पद्धत आहे, काहीच अवघड नाही. मग आपल्याला ह्या लाईनपासून ह्या लाईनपासून आपल्याला 2.5 इंच हे आलंच पाहिजे किंवा आपण ह्या लाईनपासून जरी धरलं तरी पण आपल्याला आकार हा मग अशा पद्धतीने द्यावा लागतो. आता आपण पाठीमागच्या लाईनपासून धरले 2.5 इंच, म्हणजे आपण ही लाईन धरलेली नाही तर आपण गोल असा कटोरीला आकार दिलाय. आता आपण याच्यामध्ये गोल आकार हा कटोरीला देऊन घेऊ, म्हणजे आपण ज्यावेळेस कटोरी वाढवतो तर ती व्यवस्थित आली पाहिजे याच्यासाठी हा गोल आकार आपण दिलाय. आता काय करायचं आहे आपल्याला, का आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी घ्यायची नाही तर आपण काय करूया, याला आकार देऊन घेऊ. तर हा अंदाजे आकार क्रॉस पट्टीला किती आला असन, 1 इंचाचा आलाय. आता आपण ही पेपर कटिंग नाही आपली, ही डायरेक्ट कपड्यावर आहे. तर पेपर कटिंगमध्ये आपण मेन ब्लाऊज पिसावर कटिंग करायची असेल तर 1 इंच आपण वाढवून घेतो ज्यावेळेस पेपर कटिंग केली असेल तर मग त्याच्यासाठी आपण आता डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतोय तर 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतले हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला बाहेरच्या बाजूने पण 1 इंच बाहेर काढायची क्रॉस पट्टी. तर आपली हे झाली आता समोरचा भाग पूर्ण आखून. तर आता याची आपण करणार आहोत कटिंग. आता बदल काय करायचा आहे फक्त, का आपली क्रॉस पट्टी ही बाहेरपर्यंत आपली जी गेली ती इथपर्यंत आपल्याला कट करायची आहे. ही क्रॉस पट्टी आपल्याला इथपर्यंतच कट करायची, कारण क्रॉस पट्टीमध्येच आपण अर्धा इंच बाहेर गेलो आहे, बाकीचं ह्या मापामध्ये आपण गेलो नाही. तर हे माप आपल्याला अशा पद्धतीने कट करूया. तर हा गळा आला, तर गळ्याला गोल आकार आला पाहिजे, म्हणजे ब्लाऊज घातल्याच्या नंतर समोरचा गळा यू मध्ये दिसत नाही तर गोलमध्ये दिसतो. आता आपल्याला समोरचा मोंडा कट करायचा आहे. आता कटोरी आपल्याला काढून घ्यायची. अशा पद्धतीने जर कटिंग केली तर खूप सिंपल पद्धतीने ब्लाऊज तयार होऊन जातो. आता आपण काय करूयात, जे आपलं हे एक्स्ट्रा झालं होतं, जे आपले कड आलते ते आपण हे कट करू पूर्ण, कारण कटिंगमध्ये हे धरलेलंच नव्हतं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा कटोरी ब्लाऊज रेडी झाला आहे. तर आपण आता याची कटोरी वाढवायची कशी हे आपण बघणार. तर चला, हा आता उरलेला कपडा, तर याच्यामध्ये कटोरी आहे तशीच ठेवायची. थोडंसं मी तिरकी ठेवली, तिरकी ठेवा किंवा सरळ ठेवा तरी चालते. आता आपल्याला आहे तसंच पूर्ण आखून घ्यायची, कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. आता जे आखून घेतले त्याचं आपल्याला मध्ये सेंटर काढायचं आहे. तर मग मी हीच कटोरी अशी जागेवर मुडपते आणि याचा सेंटर काढते. आता याचा सेंटर निघाला तर आता काय करायचं आहे, आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे इकडच्या बाजूने आणि 1 इंच इकडच्या बाजूने जास्त घ्यायचं आहे. आता तुम्ही 1.25 इंच पण घेऊ शकतात आणि 1 इंच मी खालच्या बाजूने आले. 1.25 इंच जरी घेतलं तरी पण चालते. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं वरती जायचं आहे. वरती गेले मी, सरळ गेले नाही. आणि आपल्याला ही कटोरी अशा पद्धतीने याला जोडून घ्यायची. आणि हे बघू शकतात तुम्ही, ह्या साईडला आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आता खालचा भाग आपण अशा पद्धतीने जोडू. तर बघा किती व्यवस्थित कटोरी आली. तर आपण याची कटिंग करू आता. एकदम गोल आकार कटोरीचा आलाय, म्हणजे कटोरी फिनिशिंगला व्यवस्थित बसून जाते. तुम्ही कटोरीचा आकार बघा, कारण बऱ्याच जणांची कटोरी चपटी येते
तर याच्यामध्ये असा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर आपल्याला टक्स कसा घेतला पाहिजे, तर 1.5 इंच आपण ह्या बाजूने जायचं आहे आणि 1.5 इंच आपण इकडच्या बाजूने जायचं आहे आणि खालच्या साईडपासून आपल्याला धरायचं आहे 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आता ही लाईन आणि ही लाईन ही लाईन आणि ही लाईन दोन्ही जॉईन करायचं आहेत. तर आता मी याची कटोरी पण कशी होती ते पण दाखवते. तर तुम्ही बघा, खूप सुंदर याचा गोल असा आकार आला आहे. कारण चपटी कटोरी अजिबात बसणार नाही, आकार हा एकदम व्यवस्थित येणार फिनिशिंगसोबत. तर आता हे झालं आपलं सगळं आखून. तर आपल्याला बाही कशी कटिंग करायची ते पण मी दाखवते, पण डायरेक्ट कपड्यावर दाखवते कारण अस्तर आता कमी पडले. तर अगोदर आपण मेन ब्लाऊज पिसावर कटिंग करू. आता मी तुम्हाला दाखवते. 8.5चा मोंढा बसतोय, मग आपल्याला बाही 9.5ची तरी घ्यावी लागते घडी. 8.5 9.5 म्हणजे परफेक्ट आहे बाहीची घडी. तर बाही आहे कस्टमरची 6 इंच. तर हे अस्तरचं आहे, तर याच्यामध्ये आपण 1 इंच जास्त घेणार. तर 7 इंचावर आपण मार्क केले. आता माझ्याकडे अस्तर नव्हतं, कमी पडलं म्हणून मी याच्यावर दाखवते. आणि 3 इंच आपण खाली उतरले. तसंच आपल्याला दंडघेर पाहायचा आहे. दंडघेर आहे 6.5 इंच. 6.5 मध्ये आपण 2 इंच लूज करणार, लूजिंगसाठी ठेवणार. तर अशा पद्धतीने आपण आकार देऊन बाही जोडून घ्यायची, कटिंग करून घ्यायची. तर हे झाली बाहीची कटिंग एकदम परफेक्ट. तर अगोदर आपल्याला डिझाईनचा जर कपडा असेल तर आपल्याला ते चेक करायचे, नंतर आपल्याला कटिंग करायची. हे बघा, अशा पद्धतीने आता मी जोडल्याच्या नंतर समोरचा भागाला आकार देऊन घेते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, तर मी हे 1 इंच कशासाठी ठेवलं आहे तर मी तुम्हाला दाखवते. का ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने कटिंग करतो तर कुठंही गळा ताणला जात नाही किंवा फाकला जात नाही. तर तुम्ही बघू शकतात, म्हणजे असा प्रॉब्लेम कधी होत नाही. समजा हे जर सगळं कट केलं तर हे शोल्डर असं केल्याच्या नंतर असं होऊ शकतं. तर हे जसं टाकलं तसंच बसतं. याच्यासाठी अशा पद्धतीने ही अर्धा इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी ठेवून घ्यायची. तर आपण आता याच्यावर कटिंग करूया. आता जो बंद भाग आहे तो बंद भाग आपण ह्या बाजूने ठेवू आणि त्याच्यावर आपण हा भाग पाठीचा ठेवून घेऊ. आपण जसं बाहीला आपण डिझाईन केली खालच्या बाजूने, म्हणजे ही बाजू आपली खाली गेली आणि ही बाजू वरती आली, तर त्याच पद्धतीने आपण पाठीचा भाग ठेवू. आता मी तुम्हाला याच्यावर खोलून दाखवते का ज्या वेळेस आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकवर ठेवून ब्लाऊज कटिंग करतो तर ते कशा पद्धतीने तो पाठीचा भाग दिसतो किंवा स्टिच करता कामा येतो. तर आपण जरा वेळ बाजूला ठेवू. आता मी तुम्हाला दाखवते का आता मी याचा तर गळा काहीच काढला नाही, पण जे अस्तरचा आहे त्याचा मी गळा काढला आहे. तर बघा, अशा पद्धतीने समजा मी हेच जर कट केलं तर हे शोल्डर आपल्याला लक्षात येणार नाही किती बाहेर जाते आणि किती आत येते. म्हणजे अशा पद्धतीने कंटिन्यू कट करा, म्हणजे तुमचा डिझाईनचा गळा असू द्या किंवा साधा गळा असू द्या. तर हे झालं आपला पाठीचा भाग तयार. आपली बाहीचा पण तयार झाली, बाही पण. आता आपण कटोरी काढून घेऊ. अगोदर आपण फ्रंट भाग काढू. आता जिथं ॲडजस्ट होईल तिथं आपल्याला सगळे माप ठेवायचे. तर पहिलं कटोरी काढून घेऊ. माझा हर एक स्टिचिंग व्हिडिओ वंदना लेडीज फॅशन ह्या चॅनलला पडणार आणि कटिंग व्हिडिओ ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला पडणार. तर दोन्ही चॅनल चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी कुठल्या चॅनलला कुठला व्हिडिओ टाकला आहे, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. तर आपण अशा पद्धतीने करूयात पूर्ण ब्लाऊजची कटिंग. थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. तर हे एकदम परफेक्ट असं बसून गेले.
बघू शकतात. हे झाले आपले क्रॉस पट्टी कट करून आणि हा झाला आपला समोरचा भाग कट करून. तर जवळजवळ ब्लाऊजची कटिंग ही पूर्णच झाली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. जसं तुम्ही कमेंट करता त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की दिला जाईल. आणि मी कधी पण फुल चेस्टमध्येच ब्लाऊज कटिंग करते. तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच पाहत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने कटिंग करते आणि कसं मी स्टिच करते. तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.